नमस्कार. आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा असते की जीवन सरळ, सुरळीत, शांत चालावं. पण खरं म्हणजे जीवन असं काही चालत नाही. आयुष्यात चढउतार येतात. ज्या गोष्टी चांगल्या चालू असतात ते बिघडतात आणि मग त्याबरोबर आपली मनःशांती पण बिघडते. यावरती एक उपाय असा आहे की एखादी गोष्ट वेळीवेगळी झाल्यानंतर आपल्याकडे त्याला पर्यायी अशी अरेंजमेंट रेडी पाहिजे. त्याला आपण म्हणतो कंटिन्युएन्सी प्लॅन, म्हणजे प्लॅन बी. माझा प्लॅन ए जर फेल झाला तर माझा प्लॅन बी काय. उदाहरणार्थ, माझी नोकरी गेली तर माझ्याकडे दुसरं उत्पन्नाचं साधन आहे का. एखाद्या नात्यावर तुम्ही खूप अवलंबून आहे, ते तुटलं तर माझ्याकडे दुसरं आहे का. एखाद्या गोष्टीवर मी खूप मानसिकरित्या अवलंबून आहे, ती जर समजा दूर झाली तर त्याच्यावर माझ्याकडे पर्याय आहे का. अशा कित्येक गोष्टी. आणि असं झाल्यानंतर जर आपल्याकडे पर्यायी उपाय आधीच तयार असेल तर आपण एक प्रकारे मनामध्ये शांती असते की बरं ठीक आहे, जास्तीत जास्त वाईट काय होईल, त्याच्याकडे माझ्याकडे पर्याय आहे, मी हँडल करू शकतो. याला म्हणतात कंटिन्युएन्सी प्लॅन. तर शांत जीवनासाठी आपल्याला परिस्थिती आल्यानंतर आपल्याला काही कंटिन्युएन्सी प्लॅन तयार करायचा नाही, तो आधीच करायचा. जसं तहान लागल्यानंतर विहीर खोदून फायदा नसतो, ती आधीच खोदावी लागते. तसं काही होण्याच्या आधीच आपल्याला प्लॅन तयार करावा लागेल. मग तो करायचा कसा. आपल्या आयुष्यात काय काय धोके आहेत एका कागदावर लिहून काढू. मग त्यातले जे मोठे धोके आहेत त्यांना आपल्याकडे, तुझं आलं तर आपल्याकडे काय पर्याय आहेत. समजा आपण आजारी पडलो, खूप मोठा काहीतरी असाध्य रोग झाला, खर्च लागणार आहे. आपल्याकडे मेडिकल इन्शुरन्स आहे का. आपला इन्कमचा सोर्स एखादा बंद झाला, नोकरी बंद झाली, तर आपण दुसरं काही करून ठेवलं आहे का, ते सुद्धा लिहून काढू सरळ. आणि हे एकदा लिहून काढलं आणि ते एका ठिकाणी आपण चांगलं स्टोअर करून ठेवलं तर जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपली विचार करायची क्षमता पेशी नाहीशी झालेली असती. हे आधीच जर आपण शांतपणे विवेकाने विचारपूर्वक लिहून ठेवलं असेल तर अशी परिस्थिती जेव्हा उद्भवती तेव्हा काय करायचं हे आपल्याकडे क्लिअर असतं. आणि ते क्लिअर असल्यामुळे ठीक आहे, खराबात खराब काय होईल त्याच्याकडे माझ्याकडे पर्याय आहे, हे जेव्हा आपल्याकडे असतं तेव्हा आपली मनाची शांती नक्कीच टिकून राहते. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये, इंडस्ट्रीमध्ये हा कंटिन्युएन्सी प्लॅन असतो की हे मशीन जर बंद पडलं तर माझा प्लॅन बी काय, हा सप्लायर बंद पडला तर माझ्याकडे प्लॅन बी काय. तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला असा हा कंटिन्युएन्सी प्लॅन तयार करून आपल्याला आपली मनःशक्ती टिकवायचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू शकतो. आता हा कंटिन्युएन्सी प्लॅन तयार करताना एक लक्षात घेतलं पाहिजे की हा सतत तयार करायचा नाही आहे, नाहीतर आपले डोकं कायमच चिंताग्रस्त राहील. एकदा शांतपणे बसायचं आहे आणि मग अधनंमधनं, मग कदाचित 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी हा परत एकदा रिव्ह्यू करायचा आहे. रिव्ह्यू केल्याबरोबर अजून एक गोष्ट करायची आहे की अधनंमधनं आपण जो कंटिन्युएन्सी प्लॅन लिहून काढला आहे तो टेस्ट करणं, किंवा खरंच आपल्याला त्यानुसार घडतं आहे का. आपण म्हणतो किंवा हे इन्कम हे झालं तर दुसरं इन्कम आहे, खरंच आहे का, जागेवर आहे का, ते थोडं इन्कम मिळतं आहे का तिथनं, हे टेस्ट करणं आवश्यक आहे. त्यांनी 2 गोष्टी होतात. एक तर आपलं कंटिन्युएन्सी प्लॅन बरोबर आहे का ते कळतं, आणि दुसरी गोष्ट आपला परत एकदा आत्मविश्वास वाढतो की अरे मी स्वतः टेस्ट पण करून बघितलं आहे, असं झालं तर माझ्याकडे पर्याय आहे. तर या 2 गोष्टी करणं अगदी आवश्यक आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी तर निश्चितच लिहून काढाव्यात. उत्पन्न असेल, नाती असतील, घर असेल, गाडी असेल, अजून काही आयुष्यातले महत्त्वाच्या प्रकृती असेल, या सगळ्या गोष्टी जे मोठे मोठे धोके आहेत त्याबद्दल जर आपण हे लिहून काढलं तर बरंचसं आपली शांतता मिळेल. मग कदाचित जे छोटे धोके लागले प्रत्येक गोष्टीला आपण काही लिहायची गरज नाही. किंवा आज संध्याकाळी जेवण मिळालं नाही तर काय करायचं, ते ठीक आहे, अगदी छोटे प्रश्न आहेत. पण जे मोठे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मात्र आपला कंटिन्युएन्सी प्लॅन आपल्याकडे नक्कीच तयार असला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये आपल्याला असे अनुभव येतात का, आणि आपल्याकडे प्लॅन बी असतो का, याबद्दल कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कॉमेंट करा. असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर शेअर करा. नमस्कार.